जे पचायला खूपच हलके असतात. तर या थालीमध्ये मी बनवलेली आहे कोहड्याची भाजी, पिवळी मुगाची डाळ. ही पिवळी मुगाची डाळ पचायला खूपच हलकी असते. भात, पोळ्या आणि बासुंदी, एखादी गोड पदार्थ सुद्धा हवा आपल्याला उपवास सोडल्यानंतर. आणि नारळाचे पाणी मी या थाळीमध्ये सर्व केलेले आहे आणि गाजर बीटरूटाचा ज्यूस. चला तर मग थाली बनवणे स्टार्ट करूया. आणि या थालीमध्ये मी शेंगदाणा लाडूसुद्धा सर्व केलेले आहे. याची रेसिपी मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेली आहे, जर तुम्हाला हवी असल्यास तुम्ही बघू शकता. हे बघा, नारळाचे पाणी आणि बीटरूटचा ज्यूस, असा सात्विक अगदी साधाच आहार मी या थालीमध्ये सर्व केलेला आहे. तर चला तर मग थाली बनवणे स्टार्ट करूया. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. तर हे बघा, एक नारळ घेतलेला आहे मी. याचे आता आपण पाणी काढून घेऊया. सुरुवातीला आपण हे नारळाचे पाणी उपवास सोडल्यानंतर घेऊया. म्हणजे आपल्या शरीराला पाण्याची जी कमी झालेली असते 9 दिवसामध्ये, कारण आपण जेवण करत नाही, त्यामुळे पाणीसुद्धा अगदी कमी पिणे होते 9 दिवसाच्या उपवासात. त्यामुळे सुरुवातीला आपण असे नारळाचे पाणी पिऊन उपवास सोडूया. तर हे बघा, त्यानंतर मी इथे करत आहे बीटरूट आणि गाजरचा ज्यूस. तर बीटरूट आणि गाजर मी किसून घेतलेले आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे. थोडं पाणी टाकूया आणि त्याचा ज्यूस बनवून घेऊया. तर हे बघा, ज्यूस तयार झालेला आहे, गाळून घेऊया आपण. तर अशा प्रकारे द्रव पदार्थ घेऊन आपण आपला उपवास सोडूया. तर हे बघा, गाजर आणि बीटरूटचा ज्यूससुद्धा तयार झाला. तुम्ही यामध्ये हवं असल्यास थोडं लिंबूसुद्धा टाकू शकता. तर दोन्ही द्रव पदार्थ आपले तयार झालेले आहेत, जे आपल्याला उपवास सोडताना सुरुवातीला घ्यायचे आहेत. तर आता इथे मी घेतलेले आहेत तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. तर हे बघा, आपण भात शिजायला ठेवून देऊया. आता मी इथे घेतलेली आहे, हे बघा, पिवळी मुगाची डाळ. ही आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया. मी इथे तुरीची डाळ करत नाही आहे थालीमध्ये, कारण तुरीची डाळ जी आहे पचायला खूप जड असते आणि पिवळी मुगाची डाळ पचायला खूपच हलकी असते आणि पौष्टिकसुद्धा असते. त्यामुळे अशा प्रकारे आपण पचायला हलकी डाळ आपल्या थालीमध्ये आज करूया. ते बघा, डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि एका कढईमध्ये तेलसुद्धा गरम केलेलं आहे. ठेचलेलं लसूण टाकलेलं आहे. अर्धा छोटा चम्मच जिरा, छान परतून घेऊया. आता मी इथे टाकत आहे एक कांदा बारीक चिरलेला आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या. आता मी इथे टाकत आहे एक टमाटर बारीक चिरलेला. आता आपण इथे टाकूया थोडीशी हळद, चवीनुसार मीठ, अर्धा छोटा चम्मच तिखट. सर्व मिक्स करून घ्यायचं आहे छान. आता यामध्ये आपण टाकूया, हे बघा, ही स्वच्छ धुतलेली पिवळी मुगाची डाळ. मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण मंद आचेवर आपली पिवळी मुगाची डाळ शिजू देऊया. तर एका साईडला आपला भात शिजत आहे आणि एका साईडला आपली पिवळी मुगाची डाळ शिजत आहे. तेव्हापर्यंत आपण भाजीची तयारी करून घेऊया. तर मी इथे कोहड्याची भाजी करणार आहे थालीमध्ये. तो कोहडा आपण कापून घेऊया आणि स्वच्छ धुवून घेऊया. तर हे बघा, भातसुद्धा आपला झालेला आहे. तर आता आपण भाजीला फोडणी देऊया.
तर तेल गरम केलेलं आहे मी एका कढईमध्ये. आता अद्रक लसणाची पेस्ट 1 छोटा चम्मच आपण टाकून द्यायची आहे आणि छान परतून घ्यायची आहे. त्यानंतर आपण इथे टाकूया 2 तेजपान. पोळ्याच्या भाजीमध्ये तेजपान टाकल्यास भाजीला एक वेगळीच चव येते. कांदा टाकूया बारीक चिरलेला. एक टमाटर टाकूया. टमाटर सुद्धा छान असा थोडा शिजू देऊया 1-2 मिनिट. टमाटर सुद्धा छान शिजलेला आहे. आता आपण इथे मसाले टाकूया. थोडं टाकूया हळद, चवीनुसार अर्धा छोटा चम्मच मीठ, अर्धा छोटा चम्मच तिखट, अर्धा छोटा चम्मच जिरा पावडर आणि अर्धा छोटा चम्मच धने पावडर. हे सर्व टाकून छान मिक्स करून घ्यायचे आहे. आता यानंतर आपण इथे टाकूया स्वच्छ बारीक धुतलेले कोहळं. हे बघा अशा प्रकारे कापून मी स्वच्छ धुवून ठेवलं होतं चाळणीमध्ये. ते आता आपण यामध्ये टाकून द्यायचं आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि या भाजीमध्ये आपल्याला पाणी नाही टाकायचं आहे, कारण या पोळ्याला पाणी सुटतं. त्यामुळे मंद आचेवर आपल्याला ही भाजी शिजू द्यायची आहे. पाणी टाकल्यास या भाजीची चव बिघडते. त्यामुळे मंद आचेवर बिना पाण्याने ही भाजी शिजू द्यायची आहे. तर हे बघा आपली मुगाची डाळ जी आहे शिजलेली आहे. हे बघा छान. आता वरून थोडी कोथिंबीर टाकूया आणि गॅस बंद करून देऊया. तर आता आपला भात आणि मुगाची डाळसुद्धा शिजलेली आहे. आता आपण बाकीची तयारी करूया. तर हे बघा मी या थालीमध्ये आता बासुंदी करणार आहे. त्यामुळे अर्धा लिटर दूध गरम करायला ठेवलेलं आहे. तर आता आपण दूध छान आटवून घेऊया. आणि या दुधाच्या भांड्यामध्ये आपल्याला असा चम्मच ठेवायचा आहे, म्हणजे आपलं दूध जे आहे उतू जाणार नाही. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि मध्ये मध्ये फिरवत राहायचं आहे. तर आता आपली भाजी होत आहे आणि दूधसुद्धा गरम होत आहे. तेव्हापर्यंत आपण पोळ्यांकरिता गव्हाचं पीठ भिजवून घेऊया. तर हे बघा मी गव्हाचं पीठ भिजवून घेतलेलं आहे. 2 ते 3 मिनटं आपण आता झाकून ठेवूया पीठ छान सेट होईपर्यंत. तर बघूया आपली भाजी झाली आहे का. हे बघा आपली भाजी अगदी छान शिजलेली आहे. वरून थोडी कोथिंबीर टाकूया. या भाजीला शिजायला फार जास्त वेळ लागत नाही. तर हे बघा आपली भाजीसुद्धा तयार आहे. भात आणि डाळसुद्धा तयार आहे आणि आपलं दूध गरम होत आहे बासुंदीकरिता. हे बघा दूधसुद्धा आपलं हळूहळू आटण्यास सुरुवात झालेली आहे. हे बघा. तर चला आता आपण पोळ्या तयार करून घेऊया. पोळी लाटून घेऊया. गॅसवर मी तवा गरम करण्यास ठेवलेला आहे. तर हे बघा अशा प्रकारे मी पोळी लाटून घेत आहे. पोळी लाटून घेतल्यानंतर तव्यावर दोन्ही बाजूने छान अशी खरपूस भाजून घेऊया आपली पोळी. हे बघा आपली पोळीसुद्धा तयार आहे. अशाच प्रकारे सर्व पोळ्या आपण तयार करून घेऊया.
बघा तुम्ही बघू शकता की पोळ्यासुद्धा तयार झालेल्या आहेत आणि आपलं हे बघा दूधसुद्धा आटलेलं आहे. हे बघा, तर यामध्ये आता आपण 4 ते 5 छोटे चम्मच साखर टाकूया. साखर टाकल्यानंतर यामध्ये आपण टाकूया विलायची पावडर, सुकं खोबरं किसलेलं आणि थोडं काजू बदाम टाकूया. ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे टाकू शकता. आता मिक्स करायचं आहे आणि 2 ते 3 मिनटं आणखी थोडं शिजवून घेऊया. तर हे बघा, बघू शकता तुम्ही बासुंदीसुद्धा अगदी परफेक्ट झालेली आहे. आता गॅस बंद करायचा आहे. तर आपले सर्व पदार्थ तयार झालेले आहेत. तर चला गरमागरम आता थाली आपण सर्व करूया. तर सर्वात प्रथम मी इथे सर्व करीत आहे पोळ्याची भाजी, मुगाची डाळ, आणि बासुंदी. आता आपण सर्व करूया भात. हे बघा, पोळ्या, आणि शेंगदाणा लाडू, आणि बीटरूट गाजरचा ज्यूस, आणि हे नारळाचे पाणी. तर बघा, असा सात्विक आहार मी तयार केलेला आहे. उपवास सोडल्यानंतर आपल्या पचनक्रियेला सूट होईल असा हा आहार आहे, पचायला अगदी हलका आहार. तर कशी वाटली तुम्हाला ही माझी थाली नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. तर माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.